नमस्कार सर्व समाज बांधवांना आणि भगिनींना. बोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे आणि मध्यवर्ती लेवा समाज कल्याण मंडळ आणि सर्व विभागीय मंडळे नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सकल लेवा समाज एकता संघटन व विकास कार्यक्रमाअंतर्गत मला देण्यात आलेला विषय आहे समाजाच्या एकीकरणाच्या कार्यात स्त्रियांची भूमिका. समाज म्हणजे कुणी एक व्यक्ती नाही, तर समाज म्हणजे मनामनांचा एकोपा, एक विचाराने एक निष्ठेने विकासाच्या प्रक्रियेत एकत्र आलेला मानव समूह. यामध्ये निश्चितच स्त्री आणि पुरुष ही दोघेही समाजाचे घटक आहेत. विशेषतः ग्रामीण भागात समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये असं लक्षात येतं की स्त्रियांचा सहभाग फार मोजकाच आहे. काळाची पावलं ओळखून स्त्रियांनी हा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याशिवाय जगाच्या कल्याणाची संधी मिळणार नाही, कारण कुठलाही पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. आपल्या समाजातील महिला, विशेषतः ग्रामीण भागातील महिला, या अतिशय कष्टाळू आहेत. घर आणि शेती यामध्ये त्या अतिशय कष्ट करताना आपण पाहतो. कुटुंबाची ही जबाबदारी ते यथाशक्ती अगदी आनंदाने पार पाडत असतात. आपल्याकडील पापड बिबडे जे बायका करतात ते एकमेकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. त्यात वाड्यावाड्यातील प्रत्येक महिला अगदी निष्ठेने ते काम पार पाडते. परंतु ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सोबत ज्या समाजाचे आपण घटक असतो त्या समाजाचे ऋण आपल्याला त्या समाजाच्या प्रगतीचा वाटा उचलून पार पाडायचे असते. याकरता संघटनही तितकेच आवश्यक असते आणि स्त्रियांनी या संघटन शक्तीचे महत्व ओळखले पाहिजे आणि आपली मानसिकता बदलली पाहिजे. संत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे, स्त्रियांचे स्वतंत्र मेळ समुदाय, त्यांच्या उन्नतीचा कला गौरव, प्रतिकाराचीही त्यांना जाणीव अवश्य असावी. यासाठी समाजाचे महिला बचत गट किंवा महिला मंडळ विकसित करून त्याद्वारे त्यांचे व्यवसाय, आर्थिक सक्षमीकरण चांगल्या प्रकारे होईल. पण यासाठी आपण बघतो की काही इतर समाजामध्ये अशा प्रकारे महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. तशा प्रकारचं व्यासपीठ आपल्या ह्या समाजाच्या महिलांनाही तो प्लॅटफॉर्म विकसित करून द्यावा लागेल, प्रोत्साहनही द्यावं लागेल. त्या प्लॅटफॉर्मवर ज्या वेळेला एखाद्या त्यांच्या प्रदर्शन वगैरे जर अरेंज केले तर त्या प्लॅटफॉर्मवर आपल्या समाजाचा इतिहास, समाजाची पार्श्वभूमी, त्याचबरोबर समाजातील समस्या आपल्याला त्यातून या महिलांना ज्ञात करून देता येतील आणि त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल. अशा प्रकारे हळूहळू महिला एकत्रित आल्यानंतर समाजाच्या समस्या सोडवण्यासाठीही आपोआपच त्या प्रयत्न करतील आणि समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येतील अशी मला आशा वाटते. यासाठी बचत गटांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शासनाने बचत गट स्थापन केले आहेत तसेच समाजाचे स्वतंत्र असे बचत गट स्थापन व्हावे किंवा मंडळ स्थापन व्हावे आणि त्या मंडळांच्या माध्यमातून सामाजिक विषयांना, महिलांच्या समस्यांना, तरुणांच्या समस्यांना, ज्या सांसारिक समस्या निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या समस्यांना महिला तोंड देऊ शकतील आणि त्या यथार्थपणे पार पाडू शकतील. त्याचबरोबर काही घरचे एक वेगळ्या प्रकारचं वळण देण्याची गरज आहे की घरचे कार्यक्रम असतील, उदाहरणार्थ वाढदिवस असेल किंवा काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, अशासारखे कार्यक्रम सामाजिक समस्येला धरून जर केले, उदाहरणार्थ आता कोरोना आलेला आहे किंवा आरोग्याचे काही प्रश्न असतात, अशा प्रकारच्या समस्या हे विषय घेऊन जर आपण घरगुती कार्यक्रम सुद्धा करायला शिकलो सामाजिक समस्यांना घेऊन, तर त्यातूनही महिला एकत्रित येण्याचं कार्य मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्या महिलांच्या निर्णय क्षमता वाढेल आणि त्यांना एक वेगळे विषय मिळाल्याचा विषय आपण जर देऊ शकलो तर त्यांना सुद्धा ती दिशा मिळेल आणि त्या प्रकारे ते कार्यरत होतील अशी मला आशा वाटते. धन्यवाद ताई. आपण आपल्या कार्यासाठी एकत्र येताना आपल्या गरजा लक्षात ठेवायला हव्यात आणि ते ताईंनी बरोबर मांडलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये महिलांची जी गरज आहे ती मुख्य म्हणजे अर्थार्जनाची आणि त्यासाठी बचत गटाचा माध्यम फार महत्वाचा आहे. आपल्याला खेडेगावामध्ये कार्य करायचं तर खेडेगावातील महिलांना एकत्र आणायचं, त्यांना समाजाच्या भावनेमध्ये समाजाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत आणि त्यासाठी ताईंनी काय करता येईल याबद्दल चांगले मार्गदर्शन केलं. धन्यवाद ताई.